जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील यांनी घेतली संजय राऊतांची भेट। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंनाही भेटणार। लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी। परभणीतून मवियाचे उमेदवार संजय जाधव आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार राहणार उपस्थित। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत देवेंद्र फडणवीस सहभागी। फडणवीसांच्या मतदारसंघातून निघाली गडकरींची रॅली। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून मेसेज व्हायरल करायला सुरुवात। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि शिवतारेंमध्ये चर्चा। सकाळी अजित पवारांची देखील झाली भेट। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा धडाका सुरूच। आज दौंडमध्ये करणार प्रचार। सामान्य कार्यकर्ते करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत। बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना देणार संधी। नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 8 नक्षलवादी ठार। मोठ्या संख्येनं स्वयंचलित शस्त्रास्त्र जप्त। नवी दिल्लीच्या राजपूर भागात कारचा भीषण अपघात। कचोरीच्या दुकानात घुसली मर्सिडीज। 5 जण जखमी। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रमाणे बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं। केवळ दाखवण्यासाठी माफी मागू नका, संपूर्ण देशाची क्षमा मागा, कोर्टाचे ताशेरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।